आपण जर फायनल विजेता ठरताय तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला फायनल मॅचला आपण या ठिकाणी आपण सुरुवात करूया. भानुदास शेठ भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धा येऊन ठेपली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. अर्थातच शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. एका बाजूला चिरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारेवली. दोन्ही टीमचा खेळ भरपूर चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून झाली आहे आणि त्याच कारणास्तव या दोन टीम्स खेळतात या स्पर्धेतील अंतिम सामना. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. चला आता मात्र लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. यस मॅच ऑन खेळाला सुरुवात होत आहे. फायनल मॅचचा हा पहिला चेंडू. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्याच बॉलवर जीवनदान संजय पाटीलला. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगलं जज केलं होतं त्या ठिकाणी मात्र शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्याच बॉलवर बचावला त्या ठिकाणी संजय पाटील. जीवनदान या जीवनदानाचा पाहूया कशा प्रकारे फायदा घेईल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येत आहेत. सिंगल कंप्लीट. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक लावला गेलाय. कमल पाटील हायवे दिवा यांच्या माध्यमातून पाहूया विकेट हॅट्रिक साजरी होईल का. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट होते. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेतील ही शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉले सबमिट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रशांत मात्रेच्या माध्यमातून. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, शेवटचा बॉल या षटकातील. या बॉलेस देखील गती परिवर्तन, अजून एक चांगला बॉल, फक्त न फक्त सिंगल या बॉलवर. आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फेकलं गेलंय. 5 धावा धावफलकावर आहेत. कमालीची सुरुवात प्रशांतने आपल्या टीमला करून दिली आहे. चेरोबा कोण टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी दाखवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 5च धावा खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन, परेश महाजन येतोय. परेश महाजन बॉलिंग ट्रॅकवर आला आणि परेश महाजनला देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रथम पाटील यांच्या माध्यमातून. तर कमल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, पलटी शॉट, फटका चांगला आहे. या वेळेस मात्र मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. होतं त्या ठिकाणावरनं लेग ब्रेक चेंडू होईल आणि त्यावर मात्र पलटी शॉट पाहायला मिळालाय, चौकार आलाय. परेश पुन्हा एकदा, या बॉलेस मात्र स्क्वेअर कट बॅक फुटवर जाऊन कट केल्या बॉलला. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. 10 कदम 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या, तर या ठिकाणी पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात परेश महाजनने. या बॉलेस पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी. DRS व्हाईट बॉल साठी नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल हा बॉल व्हाईट बॉल आहे का. यस इट्स अ फेअर बॉल. एक धाव जरूर आली आहे 22च्या स्वरूपात ती धाव. धावफलक 11वर पोहोचलाय. परेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. वारंवार त्या फटक्यासाठी प्रयास केला जातोय. एक चौकार जरूर त्या फटक्याने दिलाय संजय पाटीलला, परंतु यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या वरून बॉल उडवलाय, खाली क्षेत्र निवडलाय, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय हा चौकार, 4 धावा.
कंप्लीट झाली आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल फलंदाजाने हा फटका खेळण्यासाठी नक्कीच पॉपिंग क्रीज पासून दूर आहेत का, यष्ट्यांच्या मागे जाऊन हा फटका खेळलाय का. यस, धाव नसेल या बॉलवर. अगदी यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, हा बॉल निर्धाव जातोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांची समाप्ती. 15 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या, तर या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात टीम जय बजरंग कारेवलीसाठी. 15 धावा झाल्या आहेत. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी या ठिकाणी चेरेपोखंड टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिनेश भोईर येतोय, द ब्रदर ऑफ पंढरी भोईर. पाहूया दिनेश भोईर कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला ना तर गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. समोर संदीप पाटील. या बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. के कडक फटका, षटकार. दिनेश भोईरच्या षटकाची सुरुवात. सिरीज किंग संदीप पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक 21 वर पोहोचलाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि त्या दरम्यान जय बजरंग कारेवली टीमसाठी विक्रम नाईक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत, जे तालुका क्रिकेटमधील अगदी उच्च कोटीचे पंच आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेस 2 धावा कंप्लीट होत आहेत. मिस टाइम फटका होता, मात्र 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. नक्कीच या षटकापासून धावांचा वेग वाढवणं महत्त्वाचं आहे जय बजरंग कारेवली टीमसाठी. आतापर्यंत 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दिनेश पुन्हा एकदा. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अत्यंत महत्त्वाची विकेट. सिरीज किंग संदीप पाटील बॅक टू द डगआउट. थ्री नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण कुंदनला पाहतोय. कुंदन देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके ही कुंदनची देखील ओळख राहिली आहे. षटकार
त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर ही विकेट आली आहे. दिनेश भोईरचं हे कमबॅक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव, अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दिनेश पुन्हा एकदा, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. व्ही शिप मध्ये बॉल खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. संदीपचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त ना फक्त सिंगल मिळेल या बॉलवर. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक चांगलं केलंय दिनेश भोईरने. 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या बलेचा बॉल मिस टाइम झालाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 27 वर पोहोचलाय. किती धावांचे लक्ष असेल या फायनल मॅच मध्ये चिरोबा कोण टीम समोर? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 7 बॉल नंतर समजेल, कारण या षटकातील 1 बॉल बाकी आहे आणि त्यानंतर एक पूर्ण षटक बाकी आहे. शेवटचा बॉल दिनेश भोईर बोलतोय. ऑन साइडला बॉल जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात परेश. त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट. माफ करा, यस, स्ट्राईक हँडला थ्रो झाला होता. ट्वेंटी 29 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचं षटक. अंतिम षटकाची जबाबदारी पाहूया कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल. एक गडी बाद 29 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अतिशय भरपूर चांगलं क्रिकेट सलग 4 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भानुदास शेठ भोईर यांच्या सन्मानार्थ अध्यक्ष चषक 2026 ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. मात्र अंतिम टप्प्यामध्ये अंतिम विजेता कोण, चेरोबा कोण की जय बजरंग कारेवली, जय बजरंग कारेवली की चेरोबा कोण? दोन्ही टीम्स चालू हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. गोलंदाजी फलंदाजी सर्व काही भरपूर चांगलं पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेमध्ये देखील या दोन्ही टीमने भरपूर इम्प्रेस केलंय. त्याच्या जोरावर संघ दोन्ही खेळतायत ही फायनल मॅच. देवेन मुकादम टीमचे कॅप्टन शेवटचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर 29 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मात्र शेवटचं षटक आणि या षटकाची जबाबदारी स्वतः टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी स्वीकारत आहेत, देवेन मुकादम. काल देवेन मुकादमचं एक षटक नक्कीच आपण चांगलं पाहिलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय कुंदन पाटीलसाठी. कुंदन पाटीलचा विचार केला तर ऑन साइड भरपूर स्ट्रॉंग आहे कुंदन पाटीलची. हे मात्र लक्षात घेऊन प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. परंतु गोलंदाजी कशा प्रकारची राहील हे आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. अंतिम षटकातील हा पहिला चेंडू. पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. मिस टाइम होता. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. एक धाव अति महत्वाची असेल या ठिकाणावर ना. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मोहित घरत यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.
या वलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नक्कीच कमल पाटील हायवे दिवा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली. देवेन मुकादम झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. चंदन बॅक टू द डगआउट. देवेन मुकादम चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील हा पुढचा बॉल, या वलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. शेवटचं षटक अतिशय सुरेख हाताळलं जात आहे. देवेन मुकादम ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, फक्त ना फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. षटकातील हा पुढचा बॉल, फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय. चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, षटकार. बॉलचा विचार केला तर फक्त ना फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर हा फुलटॉस वर फुल टोल वसूल केले त्या ठिकाणी. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक 38-38 वर पोहोचलाय. शेवटचा बॉल या इनिंग मधील. या बलेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय, मात्र या बलेस तेवढी ताकद जोगता आली नाही या फटक्यामागे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 नॉट 40 धावा झाल्या आहेत. 41 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय बजरंग कारिवली टीमने चेरोबा कोण टीम समोर. अंतिम विजेता कोण ठरेल या मॅचचा, नक्कीच हे मात्र तुम्हाला सेकंड इनिंग दुसऱ्या डावामध्ये समजेल. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. मान्यवर कक्षामध्ये भिवंडीचे हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेबांचे PA साजन पाटील कारिवली हे उपस्थित आहेत. प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण साजन पाटील यांचा शुभ सन्मान शोलोमाता 40+ आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषकामध्ये करीत आहोत. साजनजी पाटील महेश चौगुले साहेबांचे PA आहेत. भिवंडी पश्चिमचे विजय हॅट्रिक आमदार यांचे PA साजनजी पाटील. त्यानंतर नक्कीच वलगावचे भांजे प्रमोददादा भोईर यांचे नक्कीच भांजे आहेत. मोहितजी घरात कारिवली यांचं स्वागत सन्मान करूया. मंगेशदादा भोईर, आपण मोहित घरात यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
मोहित घरात कारिवली नक्कीच वलगावचे भांजे आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. भानुदास शेठ भोईर चषक 2026च्या माध्यमातून धन्यवाद. साजन भाऊ पाटील, मोहितजी घरात, सर्वांचं पुन्हा एकदा या अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. चंद्रकांत शेठ भोईर साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत दिलीपजी भोईर दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. इंद्रपालजी पाटील आणि शेखरजी भोईर ज्यांच्या नावाने आपण हा जो नाणेफेकी कक्ष पाहतोय, स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भोईर. शेखरजी भोईर, इंद्रपालजी पाटील, सावर्या ग्रुप देखील खूप खूप अभिनंदन. नक्कीच बालकृष्ण पाटील, राजन मडवी, किरण पाटील, नितीन भोईर, त्यानंतर रुपेश मडवी, तानाजीदादा भोईर, महेश भोईर आणि राजन भोईर हा सावर्य ग्रुप. राजन मोतीराम मडवी, क्या बात आहे. अध्यक्ष साहेबांकडून या सर्वांना विनंती आहे की आता स्टेजवर यायचं आहे. संपूर्ण सावर्य ग्रुप स्टेजवर यायचं आपण. जय बजरंग कारिवली टीमनं या अंतिम सामन्यातून चिरोबा 40+ कोण संघासमोर टार्गेट सेट केलेले आहे ते 48
41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला महेशभाई नाईक. चेरोबा 40+ कोण संघाची जोडी महेश नाईक आणि प्रशांत म्हात्रे. गोलंदाज कुंदन पाटील. पहिला चेंडू फायनल सामन्यातील आणि पहिला चेंडू अगदी सरळ बॅटनं चेंडूला खेळलेत. इथे चुकी पाहायला मिळते संदीप पाटीलच्या अगदी क्षेत्रक्षेत्रातून आणि पहिल्या चेंडूवर प्रशांत म्हात्रेनं ठोकलाय. या फायनल सामन्याचा चौकार. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव. शिव चेरोबा कोण टीमसाठी शुभेच्छा दिलेत. अनिकेत म्हात्रे, कुमार म्हात्रे, मेजर रवी देसले आणि हेमंत कराळे सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिव चेरोबा सुभाजी म्हात्रे यांच्याकडून देखील चेरोबा 40+ कोण संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रशांत म्हात्रेनं 5 तर एक चेंडूमध्ये महेशभाई नाईक संघाची टोटल 6. इथे बघूया हा फटका इनसाइड आउटचा आपण पाहतोय. अतिशय कडक KDK चौकार. दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अजयजी भामरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच ज्येष्ठ खेळाडू आहेत शिलोमाता वर्ल्ड टीमचे. अगदी उत्कृष्ट खेळ त्यांचा नक्कीच आपण पाहत आलोय. इंद्रपाल पाटील आपण त्यानंतर पुढील सत्कार या ठिकाणी करूया. सलग 4 रजनीमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अंपायरिंग पाहिली अर्थातच आमचे पंच लारा सर आपण पुढे या. विजय चव्हाण अर्थातच लारा सर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. संजय दादा पाटील आपण त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करतोय. लारा सर ज्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. चांगले डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. BK कडून ही पंचांसाठी सप्रेम भेट आहे साडी आणि नक्की जो घड्याळ आहे तो प्रीतम पाटील यांच्याकडून आलेला आहे. क्या बात आहे. धन्यवाद लारा सर. गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी अतिशय चांगली पंचांची भूमिका आपण साकारली आणि अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर पंच सुरेश घरत सर आपण पुढे या. पंच सुरेश घरत सरांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मॅन फ्रॉम कारेवली पंच सुरेश घरत सर त्यांना देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय.
नक्की सावर्या ग्रुपचे भिके बालकृष्ण पाटील यांच्याकडून पंच समालोचक गुणलेखक यांच्यासाठी साडी भेट आहे आणि प्रीतम पाटीलकडून घड्याळ या स्पर्धेमध्ये आणि आयोजकांकडून हा मान सन्मान सर्वस्व क्या बात आहे. अध्यक्ष साहेबांचे शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. पंच सुरेश घरत सर मॅन फॉर कारिवली सिनियर पंच आहेत. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेशी संलग्न आहेत. नक्कीच. आणि त्यानंतर मित्र पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत ज्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला, द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम खेनी माझे साथी समालोचक माझे परममित्र आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी अध्यक्ष साहेबांना पुनश्च एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कालीराम खेनी अगदी गोड आवाजाचे मालक आहेत. व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, या स्पर्धेची भेटवस्तू मोमेंटो, त्यानंतर पैठणी आहे, सोबतच मनगटी घड्याळ वॉच देखील आहे, ते देखील आपण देऊया. वेल जॉब कालीराम केनी, पुढील स्पर्धेसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर मित्र प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, या स्पर्धेला गुणलेखक म्हणून अल्पेश गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. अल्पेश गायकवाड त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होईल. अगदी अपंगत्वावर मात करून अल्पेशने जी झेप घेतली आहे आज ठाणे जिल्ह्यात, नक्कीच या गुणलेखकाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. अल्पेश गायकवाड. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया. मेरी आवाज मेरी पहचान आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव, आमचे मित्र व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. नक्कीच अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड मॅन फॉर पिंपलास याचा शुभ सन्मान होतोय. धन्यवाद अल्पेश. अतिशय अचूक लेखणीनं या अध्यक्ष चषकाची अगदी गोड गुणलेखनाची भूमिका अल्पेशनं साकारली. पुढील स्वागत सन्मान आपण संदेश वखारे यांचा करीत आहोत. शेलूमाता 40+ आयोजित अध्यक्ष भानुदशेठ भोईर चषकामध्ये 3 दिवस संदेश वखारेने देखील चांगलं समालोचन केलं आणि आज त्यांचं देखील हा येतोची तिथे स्वागत आणि सन्मान होतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते संदेश वखारेचा देखील हा स्वागत आणि सन्मान होतोय. नक्कीच या स्पर्धेनं खूप प्रेम दिलं. सर्वच आपले शेलूमाता 40+ खेळाडू अध्यक्ष भानुदशेठ भोईर असतील, त्यानंतर बीके प्रीतम पाटीलनं देखील या स्पर्धेमध्ये समालोचक गुणलेखनासाठी अगदी बक्षीस आम्हाला दिले. त्यानंतर आपण प्रभाकरचं देखील स्वागत सन्मान करूया. दादा गेली 4 दिवस या व्यक्ती फलंदाज साहेब आहेत, प्रभाकरचा सत्कार करू. गेली 4 दिवस मैदानाची साफसफाई असेल, मान्यवरांच्या स्वागत सन्मानाची तयारी असेल, असे आपले सफाई कामगार प्रभाकर याचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते प्रभाकरचं स्वागत आणि सन्मान होईल. मित्रांनो अगदी सामना 6 का 7 चालू होऊ द्या, मात्र हा व्यक्ती इथे 3 वाजता ग्राउंडवर येऊन पूर्ण ग्राउंडची साफसफाई, स्टेजची साफसफाई, ज्या आपण टी शर्टची सर्कल पाहतोय, पिचची आखणी असेल, ती या व्यक्तिमत्वाने केलेली आहे. प्रभाकर खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते प्रभाकरचा देखील हा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद प्रभाकर. सावर्या ग्रुप चला या आता स्टेजवर. धावा बनलेत 20. 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 20 धावा. अतिशय चांगला स्लॉक सेफचा फटका आहे, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे.
झेल ड्रॉप केलाय, इथे झेल सोडलाय. 2 ओव्हर 2 बाद 22. चला नक्कीच आपण लाईव्ह टेलिकास्ट रविशेठ गुलवी, प्रथमेश पाटील, अगदी सर्वांचाच मान सन्मान. वेलकम. रामशेठ भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, उजाला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे देखील उपाध्यक्ष आहेत, आणि वल ग्रामपंचायतचे सरपंच रामशेठ भोईर, त्यांच्या समवेत गोरखनाथजी पाटील, उद्योजक साभात, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. इथे स्वागत आणि सन्मान होतोय प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, रविशेठ गुलवी. नक्कीच खूप मेहनत या संपूर्ण टेक्निकल टीमची आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पाटीलचा अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांचे शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद प्रथमेश पाटील, ऑल टीम, कॅमेरा वर्क, तुम्हाला देखील विशेष धन्यवाद. साई एकविरा डीजे मॅन यायचं आपल्याला. साई एकविरा डीजे, चांगली म्युझिक सिस्टीम, आमचा आवाज आणि संगीत अगदी लावून 40+ शेलूमाताच्या खेळाडूंना अक्षरशः या स्पर्धेमध्ये रंगीत केलेलं आहे. साई एकविरा डीजे, अलिमघर, मानकोली, नक्कीच कल्पेश नाईक. कपिल पाटीलच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान होतोय. त्यानंतर आपले मंडप डेकोरेटर इंद्रपाल दादा, आपण असाल तर या. मोहित, मंडप डेकोरेटरचे मालक, जनरेटर व्हॅन जीत माली. जीत, आपण असाल तर यायचं स्टेजवर. शलूमाता 40+ संघाच्या वतीनं आपलं देखील स्वागत आणि सन्मान केले जाईल. ट्रिपल 50 क्रमांकाची जी गाडी आहे, आपले मान्यवर अथवा खेळाडू असतील तिथून जर गाडी आपल्याला साईडला घ्यायची आहे. 5050 यस, इंद्रपाल पाटील यांची गाडी नंबर आहे 5550. एक्केचाळीस बनवायचे आहेत आणि या चेंडूवर 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 28 धावा. 2 ओव्हर 3 चेंडूमध्ये 28 आलेत. आणि आता उर्वरित 9 मध्ये 13. अंतिम मेगा फायनल सामना चेरोबा 40+ कोण आणि जय बजरंग कारिवली. 9-13चं इक्वेशन. 15 मध्ये आल्यात 28 आणि 9 मध्ये शिल्लक आहेत 13. बघूया अध्यक्ष चषकाची ट्रॉफी कोण गावामध्ये की कारिवली गावामध्ये. दोन्ही टीमना चालू सीझन मध्ये चांगला क्रिकेट खेळलेला आहे. बघूया इथे हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीम चालू सीझनचा 6वा अंतिम फायनल सामना खेळत आहेत. 4 जिंकलेत कोणनं, 2 जिंकलेत कारिवलीनं. सुभाषजी मात्रे चेरोबा 40+ कोण टीमला शुभेच्छा लिहिलेत. आपले शेलो माता 40+चे सर्व सदस्य सर्वांनी स्टेज समोर यायचंय. धावा 29 झालेत. आता 8 मध्ये पाहिजेत 12. 8 चेंडू 12 धावा. क्या बात आहे. ते रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे मात्र एक चिक्की सिंगल बाईच्या स्वरूपात कंप्लीट.
30 धावा लागलेत. आता 7 मध्ये 11. सात चेंडू आणि 11 धावा. 17 मध्ये आले 30 आणि 7 मध्ये बनवायच्या 11. चांगली फिल्डिंग कुंदन पाटील कडून. थ्रो आलाय आणि इथे चेंडू हातातून निसटलाय. इथे देखील महेशभाई नाईकला जीवनदान मिळालंय. 3 ओव्हर 32 आणि आता 6 मध्ये 9. 6 चेंडू 9 धावा. अंतिम मेगा फायनल सामना. दोन्ही टीम चालू सीझनचा 6वा मेगा फायनल सामना खेळतायत. 4 जिंकलेत कोंडगावनं आणि 2 जिंकलेत कारिवलीनं. इथून बघूया 3 की 5, 5 की 3. अतिशय चांगला क्रिकेट. शलूमाता वल जी स्पर्धा आयोजित केली, नक्कीच वल गावातून सर्वच गावातील माता भगिनी असतील, गावातील उद्योजक उद्योगपती असतील, सर्वच व्यक्तीने या स्पर्धेवर भरभरून प्रतिसाद देऊन स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी पार पडली आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. प्लॅनिंग सुरू आहे कारिवली टीम कडून. चौथा गोलंदाज कोणाला द्यायचा, कोण निवडायचा बघूया. सूरज नाईक येईल की अजून कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. संदीप देखील त्यांच्याकडे अजून शिल्लक आहे. नाही, संदीपने टाकली, संजय न टाकलेले, कुंदन टाकलेली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी सूरज नाईक ची निवड केलेली आहे. 6 मध्ये 9 रोखायचे. खूप कठीण परीक्षेचा पेपर आहे सूरजसाठी, कारण की मैदानामध्ये दिनेश भोईर आहे. दीपक मुकादम बाद झालेत. त्यानंतर एक ओव्हर 9 धावा. सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. प्लॅनिंग सुरू आहेत. गोलंदाज सूरज नाईक. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. पहिला चेंडू हिट विकेट. इथे फलंदाज बाद झालेत महेशभाई नाईक. पहिल्या चेंडूवर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. आता 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज परेश महाजन, उत्तम क्रिकेटर आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्तम पंच देखील आहेत. परेश महाजन. 5 मध्ये 9. पाच चेंडू 9 धावा. स्लोवर चेंडू. चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून उचललाय.
2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केलेत परेश महाजन आणि दिनेश भोईरनं. धावसंख्या 34, 4, 7. 4 चेंडू 7 धावा. इथे विकेट आणि डॉट दबाव टाकेल चेरोबा कोण संघावर, तर एक मोठा फटका आला तर दबाव नक्कीच वाढेल तो जय बजरंग कारिवली टीमवर. 4-7. क्या बात आहे. इथे चेंडू पॉइंट रिझनकडे सरसावतोय. संजय पाटील ने इथे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा या चेंडूवर पुन्हा एकदा परेशनं कंप्लीट केलेत. 36, 3, 5. प्रत्येक सिंगल डबलनं धावांचा अंतर कमी होत चाललेला आहे. परेश महाजननं आल्या 2 चेंडूमध्ये मौल्यवान 4 धावा जोडलेत. आता 3 मध्ये 5. 3 चेंडू 5. 5वा का तिसरा करंडक बघूया. चेरोबा कोणने जिंकला तर 5 अंतिम आणि जर कारिवलीने जिंकला तर 3. मात्र दोन्ही टीम 6 वेळा या सीझन मध्ये अंतिम सामना खेळत आहेत. चांगल्या दोन्ही टीम आहेत. कारिवलीनं 5 मधून 2 जिंकलेत तर चेरोबा कोणनं हा सामना सोडून 5 मधून 4 जिंकलेत. क्या बात आहे. इथे देखील चांगला चेंडू सूरजनं टाकलाय. या चेंडूवर आली 1. आता 2 मध्ये 4. 37 धावा झालेत. 2 चेंडू 4 धावा. दोन चेंडू मध्ये 4. चांगली फाईट, चांगली मॅच. अध्यक्ष चषकाची ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असा अध्यक्ष चषकचा आपण 16 पाहतोय. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं 2-4 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? यस, वेल जज कॅच. संदीप पाटीलनं हा झेल पकडलाय की अध्यक्ष चषकाची ट्रॉफी पकडली याचं उत्तर येणारा चेंडू सांगून जाईल. ती केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. क्या बात आहे. 1 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच रामशेठ भोईर देखील खुश आहेत हा सामना पाहून. गेली 4 दिवस त्यांनी देखील स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे. बघूया 1 चेंडू 4 धावा. फलंदाज प्रशांत म्हात्रे ज्युनियर. क्या बात आहे. काय सामना वलवलाय, फिरवलाय. गोलंदाज सूरज नाईकनं अगदी असे सामने प्रेक्षकांना नेहमी आवडतात. तो सामना आपण अध्यक्ष चषकाचा पाहतोय. नक्कीच अगदी आज वरुण शेठ पाटील देखील स्पर्धेला भेट देऊन गेलेत. ताई साहेब देखील आले होत्या. वरुण पाटील यांच्या मातोश्री कोणगावच्या कार्य सम्राट सरपंच. 1 चेंडू 4 धावा. बघूया सूरज नाईक हिरो बनेल की आता प्रशांत ज्युनियर. 1 मध्ये 4. जबरदस्त सामना. प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना आपण पाहतोय. शेलोमाता 40+ अध्यक्ष चषक 2026. 1-4. चौकार की षटकार, षटकार की चौकार. आयवा झेल. अजय भांबरेनं पारितोषिक लावलाय. फायनल सामन्याचा चेंडू मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आत. 1 चेंडू 4 धावा. सूरज नाईक पंच देखील चर्चा करतायत. क्या बात आहे.
सुनील म्हात्रे, भाऊ पाटील सर. नक्कीच इष्टिरक्षक एंडला जे स्टंप आहेत निलम नाईक ते आपण सावकाश उचलायचे आहेत. LED स्टंप आहेत, बेस देखील सांभाळून ठेवा. नॉन स्ट्रिकचे एक्स्ट्रा आपण घेऊन जाऊ शकता, मात्र मेन एक्स्ट्रा आमचे प्रथमेश पाटीलला आपण परत करायचे आहेत. एक चेंडू 4 धावा. क्या बात आहे. कमलदादा पाटील दिवस संघाचे सिनियर खेळाडू. या चेंडू जर 4 धावा बनवल्या तर फलंदाजाला 400 आणि गोलंदाजानं सामना जिंकून दिला तर त्याला 500. क्या बात आहे. हा गणित चांगला आहे. आणि सुहास म्हात्रेंना प्रशांत म्हात्रेला जर हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. क्या बात आहे. बक्षीसवर बक्षीस. थँक्यू कमलदादा. बघा बक्षीस लावलाय कमलदादानं. फलंदाज चौका मारून सामना जिंकून दिला तर 400, गोलंदाजानं डॉट टाकला तर 500 आणि जर नाही तर माझ्याकडे 500. कमलदादा धन्यवाद.
धन्यवाद अविन माली. चला आता नवीन बॅटर मैदानामध्ये निशांत म्हात्रे आलेत आणि वरुण शेठ फाउंडेशन कोण सुहास म्हात्रेकडून निशांत म्हात्रेंना जर सामना जिंकून दिला तर त्यांना 1000 आहेत. कमलदादाकडून 500 आहेत. गोलंदाजांनी डॉट टाकला त्यांना 500 आहेत. आणि जर हा दोन्ही खेळून जर कारण केला नाही तर हे 500 रुपये माझ्यासाठी दिलेले आहेत. धन्यवाद. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. गोलंदाज सूरज नाईक. क्या बात है. जय बजरंग कारिवली टीम ना सामना जिंकलाय आणि खूप खूप अभिनंदन. अध्यक्ष चषकाची ट्रॉफी कारिवली गावानं उचललेली आहे. हार्ड लक. चेरोबा 40+ कोण कमलदादाकडून नक्कीच गोलंदाज सूरज नाईकला हे 500 रुपये दिले जातील.